राज्यामध्ये राज्यसभा विधान परिषद निवडणुकीचे वारे जोरात। 7 जागांसाठीच्या निवडणुकीत मवियाकडे संख्याबळानुसार एकच जागा जिंकण्याची ताकद। उमेदवारीवरून मवियामध्ये खेचाखेची होण्याची चिन्ह। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनसेला मुंबईत स्वीकृत नगरसेवक देण्याची शक्यता जवळपास धुसर। शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचं पाऊल, तर संदीप देशपांडेंचं सूचक स्टेटस। भिवंडी महापालिकेत भाजपला धोबीपछाड देत काँग्रेसचा महापौर। भाजपतनं फुटून गेलेले नारायण चौधरी महापौरपदी, तर भाजप ॲक्शन मोडवर। अहिल्यानगरमधील गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण। 5 दिवस जंगलात ठेवून लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना। मुख्य आरोपीसह 3घांना अटक, मुलीची सुटका। चंद्रपूरमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा। शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग। आरोपी शिक्षकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा। 5 ते 6 विद्यार्थिनींची अशाच प्रकारची तक्रार, पोलिसांची माहिती। इंदापूरच्या बिगवाण अपहरण प्रकरणाची अखेर पोलखोल। प्रेम प्रकरण असल्याचं समोर। मुलगी स्वमर्जीने पळून गेल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद। राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरूच। बीडमध्ये 10वीच्या पहिल्याच पेपरला गोंधळाची स्थिती। परीक्षा केंद्रात परीक्षार्थींना बसण्यासाठी चक्क मंडप। माझाच्या बातमीनंतर कारवाईचे आदेश। पुण्यासह पिंपरीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर। पुण्याच्या किरकटवाडीत भटक्या कुत्र्यांचा लहान मुलावर हल्ला, तर पिंपरीत गेल्या 8 महिन्यात 20,000हून अधिक जणांना कुत्र्याचा त्रास। पंढरपूरमध्ये पुंडलिक मंदिराला सोन्याचा कळस। सोलापूरमधील वारकरी पंथाच्या विजया कोकाटे पाटील यांच्या इच्छेवरून कुटुंबियांकडून सेवा अर्पण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।